तर पहिल्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती सोपवली जाईल हे देखील अतिशय गरजेचं जरूर आहे, कारण धाव फलक कुठेतरी थांबवायचा आहे. कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक स्कोरचा जर विचार केला तर तब्बल 63 धावांचा 64 धावांचा स्कोर होता, जो टीम रणजित स्पोर्ट्स कासार वडोली संघाने बनवला होता. आणि तो टार्गेट कोणी चेस देखील नव्हता केला. म्हणजेच कालच्या दिवसामध्ये तब्बल 64 धावांचा आकडा हा शेवटचा आकडा आहे धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये तो रेकॉर्ड इथे तुटला जाईल काय? कालच्या दिवसामध्ये पहिली षटकार हॅट्रिक पाहिली होती. रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक देखील त्या हॅट्रिक करिता लागलं होतं आणि नरेंद्र भारतीच्या माध्यमातून ती पहिली षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करण्यात आली होती. सलामवीर जोडी ध्रुवेश आणि चंद्रेश. स्ट्राईक कडे फलंदाज ध्रुवेश. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती हाताळत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती संदेश भोईर. कालच्या दिवसामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर केला. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, दमदार शतरक्षण टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाने केला होता. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ वर्चस्व गाजवेल आणि कोणता संघ आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ येथे प्रदर्शन करेल हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि हाच युद्ध, हाच खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला प्रेक्षकांना भेटणार आहे. आणि दरम्यान पहिल्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदेशला बोलवले गेले, तर स्ट्राईक कडे फलंदाज ध्रुवेश साठी पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये भरपूर वेळ आणि दरम्यान अतिशय सुरेख झेल पकडला गेला कर्णधार अक्षय पाटीलच्या माध्यमातून. आणि इथे मात्र पहिला हादरा लागला गेलाय टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघाला. तो म्हणजेच ध्रुवेश नावाचा खेळाडू मैदानातून बाहेर येत असताना पहिला षटक आहे पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि तोच प्रयत्न इथे केला जात होता जरूर ध्रुवेशच्या माध्यमातून. कालच्या दिवसाची सुरुवात झाली होती. कालच्या दिवशी देखील आपण पाहिला होता पहिला सामना टीम श्री गावदेवी लखासती स्पोर्ट्स मोगरपाडा विरुद्ध श्री पौष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघामध्ये झाला होता आणि पहिल्याच चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झाला होता. फलंदाज रोहन नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती. आज देखील तशी सुरुवात पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज संदेशच्या माध्यमातून विकेट्स इथे घेत असताना पाहायला मिळतोय. षटकाची सुरुवात अतिशय सुरेख क्षेत्ररक्षणाचं अभेद्य रचलं गेलंय. सन्माननीय मनीष पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं. आमच्या प्रमुख अतिथी. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. गोलंदाज स्वतः प्रयत्न करत होता. दरम्यान धावचीतची संधी आणि पंचांचा हात आकाशाकडे. परतावं लागतंय फलंदाजाला. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज मात्र इथे बाद झाला. टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघाचा फलंदाज रोहनला परतावं लागतंय धावचीतच्या स्वरूपात. विनंती करेन आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय मनीष पाटील साहेबांना की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं सहकार्य या स्पर्धेकरिता लाभलंय आणि त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे करतोय आणि विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज इथे बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती पाठवला गेलाय मनीषला. मनीष वरती मात्र आता जास्तीत जास्त अवलंबून असेल संघ. त्याच्या माध्यमातून कुठेतरी धावा जोडल्या जातील काय? 5 षटकांचा सामना आहे. एखाद्या पार्टनरशिपची आवश्यकता टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघाला. 5 षटकांचा खेळ खेळत असताना कुठेतरी 50 ते 55 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर टीमने करायला हवा आणि ते अतिशय गरजेचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघ एक बलाढ्य संघ आहे. अयूब शेख सारखा एक हार्ड रेटर फलंदाज आहे. ऑन साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. खेळला गेला ऑन साईडला 38 सर्कलच्या आतमध्ये. यष्टीरक्षक देखील या चेंडूवरती झेपावला होता. दरम्यान पाहायला भेटला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रातून क्षेत्ररक्षक मोहम्मद या चेंडूवरती गेला आणि त्याच्या माध्यमातून या चेंडूला थांबवलं गेलं.
आणि दरम्यान एका धावेवरती समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज एका धावेच्या मदतीने धावफलक तिसऱ्या चेंडूच्या अखेरीस खुल्लं जात आहे अकाउंट टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघाचं. ओव्हरपीच चेंडू दरम्यान बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटला नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू. आता मात्र ज्या गोलंदाजीची आवश्यकता आहे ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी तर त्याचा उत्तम उदाहरण पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संदेश भोईर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. दरम्यान थांबवले स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण संदेशच्या माध्यमातून ज्या षटकाची अपेक्षा होती आवश्यकता होती टीमला तो षटक आतापर्यंत फेकला जातोय. परंतु जी अपेक्षा होती टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघाला तिथे मात्र कुठेतरी थोडंसं नाराज जरूर तो संघ पाहायला मिळतोय. थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि इथे देखील अतिशय सुरेख गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय. अतिशय वेगाने बाउन्स करण्याचा प्रयत्न संदेशने केला आणि यशस्वीरित्या या षटकाची समाप्ती झाली. चेंडू यशस्वीरित्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती फक्त आणि फक्त एक धाव पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचा मारा इथे केला गेला गोलंदाज संदेशच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करायला होता. 15 पेक्षा पुढे धावा उभा राहायला हव्या होत्या. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये संधी होती त्या संधीचा मात्र फायदा घेता आला नव्हता टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघाला. त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावरती गोलंदाज संदेशची जबरदस्त गोलंदाजीचा मारा इथे पाहायला भेटला. अतिशय वेगाने गोलंदाजी करत असताना संदेशच्या माध्यमातून बोटांची जादू देखील पाहायला भेटली. अतिशय सुरेख टप्पा लेंथ लाईन अतिशय व्यवस्थित पाहायला भेटली आणि दरम्यान षटकाची समाप्ती पाहायला मिळते एक धाव फलकावरती असताना. दुसरा षटक देखील अतिशय महत्त्वाचा असेल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र पुन्हा एकदा संधी जरूर आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. गॅप देखील भरपूर आहे आणि दरम्यान त्या गॅपचा फायदा इथे उचलला जाईल का. एक चांगला टार्गेट इथे सेट करायचा आहे टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघाला. तो टार्गेट इथे सेट केला जाईल काय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. लखनच्या माध्यमातून अतिशय वेगाने चेंडूला फेकला गेला. यष्टीरक्षक देखील बीट झाला आणि दरम्यान एक धाव कोणी रोखू शकला नाही. एका धावेच्या मदतीने धावफले पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच 2 या आकड्यावरती धावफलकावरती 2 धावा. फलंदाज मनीष असेल स्ट्राईक वरती. पुढचा बॉल लखन अतिशय वेगाने चेंडूला फेकला गेला. चेंडू सरळ शरीरावरती अदलला आणि त्यानंतर मात्र एक धाव कोणी रोखू शकला नाही. पंचांच्या माध्यमातून इशारा आला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. धावा कशा येतात याला महत्त्व नाही आहे. धावा किती येतात याला अतिशय महत्त्व आहे आणि तेच इथे पाहायला म्हटलं. अतिशय महत्त्वाच्या धावा आहेत. प्रत्येक धाव येणारी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या संधीचा फायदा घेतला. मोठा फटका खेळायचा होता तंद्रेशच्या माध्यमातून परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. चेंडूला जवळून फिरवण्याचं काम लखनच्या माध्यमातून सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये तंत्रशुद्ध गोलंदाजी लखन करतोय आपल्या संघासाठी. ज्याप्रमाणे संदेशनं गोलंदाजी केली कौतुकास्पद आणि तदनंतर मात्र लखनने देखील थांबवून ठेवला. आतापर्यंत पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू. पंचांचा हात आकाशाकडे. त्रिफलाचीत स्वरूपात आणखीन एक हादरा लागलाय टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघाला. आता मात्र महत्त्वाचा हादरा लागला गेलाय टीमला. चंद्रेश ज्याच्या माध्यमातून चांगल्या धावा जमवल्या गेल्या असत्या त्याच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांची आवश्यकता संघाला जरूर होती. या फलंदाजामध्ये कुवत होती. या फलंदाजामध्ये क्षमता होती. ती सिद्ध करायची होती. दरम्यान लखन गोलंदाजी मार्गवरती आणि त्याच्या माध्यमातून हा फेकला गेलेला चेंडू अतिशय सुरेख पाहायला भेटला. अतिशय वेगाने या चेंडूला फेकला गेला आणि सरळ चेंडू जाऊन एष्ट्यांवरती अदलला गेला आणि त्यानंतर मात्र त्रिफलाचीतच्या स्वरूपात या फलंदाजाला परतावं लागतंय. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती रुद्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. दरम्यान रुद्रची देखील खेळी अतिशय महत्त्वाची असेल. पार्टनरशिपची आवश्यकता आहे टीमला. इथे मात्र फुलटॉस चेंडू जरूर आहे. दरम्यान सन्मान दिला या चेंडूला 38 सर्कलच्या आतमध्ये. चेंडूला थांबवलं संदेश भोईरच्या माध्यमातून. फेकी आली.
तोपर्यंत एक धाव कोणी रोखू शकला नाही. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती 4 धावा आता मात्र लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही अंतिम बॉल. इथे मात्र ऑन साईडला फटका अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान 2 धावांचा प्रयत्न केला जातोय. 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते ती म्हणजे 6 वरती. आता मात्र कुठेतरी धावा येत असताना पाहायला भेटला, कारण पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली, तदनंतर 3 चेंडू निर्धाव. लखनचे पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा आल्या होत्या, तदनंतर 2 चेंडू त्याने निर्धाव फेकले आणि दरम्यान 1 धाव खर्च केली आणि आता मात्र या चेंडूवरती 2 धावा. या षटकामध्ये तब्बल 5 धावा जरूर लखनने खर्च केल्या. 1 फलंदाज त्याने बाद केला. दरम्यान अतिशय सुरेख गोलंदाजीचा नजारा मैदानाच्या आतमध्ये लखनच्या माध्यमातून देखील पाहायला भेटला. पॉवर प्लेचा षटक होता आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजीची आवश्यकता टीमला होती आणि तीच गोलंदाजी लखन आणि संदेशच्या माध्यमातून करण्यात आली. दरम्यान 3रं षटक आणि त्या 3ऱ्या षटकाची जबाबदारी मात्र गोलंदाजी मार्गवरती कृतिक थलीला बोलवलं गेलंय. कृतिकवरती विश्वास दाखवला गेलाय. कृतिकला बोलवलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता महत्त्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती टाकली गेली आणि आता मात्र या जबाबदारीचा कशा रीतीने जबाबदारीला फेस करण्याचा प्रयत्न कृतिकचा असेल हे देखील पाहणं अतिशय गरजेचं. 6 चेंडूंचा त्याचा कोटा आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल तर किती विकेट्स आपल्या संघासाठी घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल. गोलंदाजी मार्गवरती कृतिक सामोरे जाईल. फलंदाज स्ट्राईक एंडकडे असलेला रुद्रा. इथे मात्र सन्मान द्यायचा होता, दिशा द्यायची होती. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता. पुरेसा संपर्क जरूर पाहायला भेटला, परंतु एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू थांबला आणि त्यानंतर मात्र कोणतीही धाव घेता आली नव्हती. कोणतीही संधी नव्हती धाव घेण्याची आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. पुढचा बॉल कृतिक अतिशय वेगाने या चेंडूला फेकलाय, मात्र दिशा थोडीशी भरकटली जाते आणि तेच इथे पाहायला मिळतंय. फक्त वेगावरती स्वार होऊन जमणार नाही, दिशा देखील अचूक फेकावी लागेल, अन्यथा योग्य त्या मार्गापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. दरम्यान तेच चित्र इथे पाहायला भेटलं. पंचांनी लगेच दंडित केलं होतं गोलंदाजाला. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साईडला प्रहार केला गेलाय. स्टँड अँड डिलेवरचा फटका आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना पाहायला भेटला आणि इथे मात्र काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना हा दर्जेदार दमदार उतुंग षटकार कृतिक वरती प्रहार केला गेलाय आणि कृतिक वरती अत्याचार केला गेलाय आणि दरम्यान ह्या उत्तुंग षटकानिशी धाव फलक थोडासा वाढलाय. धाव फलकावरती धावा दुहेरी आकड्यामध्ये 12 वरती जाऊन पोहोचलाय. माफ करा, 13 धावा झाल्या. धाव फलकावरती जबरदस्त प्रहार इथे पाहायला भेटला. पुढचा बॉल वरपीच चेंडू. दरम्यान दिशा पुन्हा एकदा चुकीची. या आधीचा चेंडू देखील पाहिला होता, थोडीशी दिशा चुकीची. तदनंतर एक षटकार आला आणि आता मात्र थोडासा दबाव गोलंदाजावरती बनवला गेलाय. रुद्राच्या माध्यमातून जो फटका आला अतिशय सुरेख फटका पाहायला भेटला. आवश्यकता आहे, फुलटॉस चेंडू होता, संधी होती, असं वाटलं की या चेंडूवरती मोहर लागेल, परंतु कोणतीही मोहर या चेंडूवरती लागली नाही. फक्त सन्मान दिला या चेंडूला आणि 1 धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना 15 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 15 या आकड्यावरती फलंदाज मनीष साठी कृतिक. पुढचा बॉल शॉर्टपिच बॉल जरूर होता, बॅट पासून लांब ठेवला गेलाय. दाट अपील गोलंदाज आणि एसटी रक्षकाच्या माध्यमातून केली गेली. अपील मध्ये उत्साह अतिशय होता, आत्मविश्वास मात्र कमी आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या पाहायला मिळते सध्या तरी थांबली गेली 15 या आकड्यावरती. एका बाजूने चांगले प्रयत्न रुद्रच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कृतिक गोलंदाजी मार्गवरती एखादा मोठा फटका मनीषच्या बॅटमधून येईल का हा प्रश्न जरूर आहे. संघाला आवश्यकता होती, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः एसटी रक्षक धावला या चेंडूवरती आणि एक सुरेख झेल इथे पकडला गेलाय. चांगले एफर्ट्स इथे एसटी रक्षकाच्या माध्यमातून पाहायला भेटले आणि दरम्यान हा फलंदाज इथे बाद झालाय. महत्वाचा हादरा लागला गेलाय. टीम
दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघाला, तो म्हणजेच फलंदाज मोनिशच्या रूपानं. आता मात्र नवीन फलंदाज कोण असेल, कोणत्या फलंदाजावरती विश्वास टाकला जाईल, कारण संघाला आवश्यकता आहे धावांची, संघाला आवश्यकता आहे आता मात्र मोठ्या फटक्यांची. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशूला पाठवलं गेलंय. अशूच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप पाहायला भेटेल काय. एका बाजूने रुद्र चांगली बॅटिंग करतोय, कुठेतरी रुद्र हा फलंदाज जर जास्तीत जास्त चेंडू खेळला तर एक चांगला टार्गेट बनवू शकते टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघ. आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. कुठेतरी रुद्र या फलंदाजाला स्ट्राईकवरती आणण्याचं काम इथे केला जाईल काय. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अशू असेल स्ट्राईकवरती, तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कृतिक. आणि कुठेतरी हा या चेंडूवरती एखादा मोठा फटका पाहायला भेटेल काय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघाला आहे आणि ते मोठे फटके इथे खेळले जातील काय. अशूच्या माध्यमातून स्वतःचा वैयक्तिक अकाउंट त्याला ओपन करायचा आहे आणि त्याचा वैयक्तिक अकाउंट त्याच्या माध्यमातून मोठ्या फटक्यानिशी ओपन केला जाईल काय. इथे मात्र सन्मान द्यायचा होता या चेंडूला. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाही. यशस्वीरित्या हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 15 धावा. एक षटकार जरूर आला, तदनंतर एक अवांतर चेंडू, तदनंतर एक सिंगल आणि तदनंतर मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली कृतिकच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या, तर नंतरच्या 3 चेंडूंमध्ये मात्र कमबॅक केलं पूर्णपणे आणि एकही धाव त्याने खर्च केली नव्हती. धाव फलकावरती 15 धावा सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतात. 5 षटकांची लढत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक कडे फलंदाज असेल रुद्र. लखनचा पुढचा बॉल, लखनच्या या बॉलला कशा रीतीने फेस करण्याचा प्रयत्न रुद्रचा असेल. इथे मात्र हा चेंडू अतिशय वेगाने फेकला गेला आणि थोडासा ढसकला गेला इथे पाहायला मिळतोय फलंदाज. आणि दरम्यान कोणताही फटका इथे मोठा फटकाही देखील पाहायला भेटला नाही. कोणतीही आक्रमकता या चेंडूवरती पाहायला भेटली नाही. पुढचा बॉल, इथे मात्र इनसाइड आउटचा फटका डीप कव्हर क्षेत्राच्या बाहेर पाठवला गेलाय. 1 बाउन्स 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. लखनवरती आता मात्र प्रहार केला गेलाय. लखनवरती आता मात्र हा अत्याचार केला गेलाय. पहिला चेंडू नावावरती राहिला होता लखन जाधवच्या, तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना, आपली आक्रमकता आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज क्रमांक 5 वरती आलेला रुद्र एक षटकार कृतिकच्या विरोधात खेचला होता आणि तदनंतर हा चौकार आता मात्र लखनच्या विरोधामध्ये खेचला गेलाय. सुरुवात इथे पुन्हा एकदा केली रुद्रच्या माध्यमातून. जास्तीत जास्त चेंडू त्याला खेळावे लागतील. जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांची आवश्यकता टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघाला आहे आणि ते फटके त्याला खेळावे लागतील. जबाबदारी आहे त्याच्यावरती आणि त्या जबाबदारीला कशा रीतीने फेस केला जाईल. चेंडू होता दरम्यान ऑन साइडला. 1 धाव त्वरित कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 20 या आकड्यावरती 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लखनच्या गोलंदाजीमधील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे मात्र इनसाइड आउट होऊन केल्याचं होतं. हेलिकॉप्टर उडवायचा होता. दरम्यान बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क पाहायला भेटला नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. निर्धाव चेंडू मागे धावफलक थांबला गेलाय. आता मात्र कमबॅक केलाय पूर्णपणे लखनने पुन्हा एकदा. पुढचा बॉल आपल्या षटकातील. इथे मात्र सुरेख गोलंदाजी लखनच्या माध्यमातून पुन्हा एकदा वेगाने टाकला गेला. या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अशोक होतोय, परंतु कुठेतरी पुढचा बॉल. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. सलग या षटकातील चेंडू इथे निर्धाव फेकलाय गोलंदाज लखनने आणि दरम्यान षटक इथे संपलाय. 4था आणि धाव फलकावरती धावा 20.
एका बाजूनं रुद्र आपल्या संघासाठी अफाट प्रयत्न करतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. वैयक्तिक 6 चेंडूमध्ये त्याच्या वैयक्तिक 13 धावा पाहायला मिळतात. तर संघाची टोटल धावसंख्या जर मोजली तर 20 आहे आणि त्यामध्ये वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 13 धावा ह्या रुद्राच्या आहेत आणि 18 चेंडूमध्ये फक्त 7 धावा ह्या सांघिक आहेत. त्यामध्ये 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात. म्हणजे दरम्यान खराब फलंदाजी पाहायला मिळते. परंतु एका बाजूने रुद्र अतिशय सुरेख बॅटिंग करतोय. कुठेतरी रुद्र जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न रुद्रने करायला हवा. तर एक चांगला टार्गेट इथे सेट करू शकतो. या षटकामध्ये कुठेतरी 15 ते 20 धावा लुटायला हव्या. एक चांगला टोटल इथे निर्माण करायचा आहे. कुठेतरी हे धावफलक 35 ते 40 पर्यंत जर गेला तर एक चांगला सामना पाहायला भेटेल. एक बॅलन्सिंग सामना पाहायला भेटेल. इथे मात्र प्रहार केला गेलाय रुद्राच्या माध्यमातून. सरळ भिरकावून दिला या चेंडूला. जबरदस्त फटका. आणखीन एक आक्रमक वार केला गेलाय. गोलंदाजी मार्गवरती सोनू आणि सोनूचं केलंय स्वागत या पहिल्या चेंडूवरती षटकारानेशी. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय रुद्राच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी करतोय. तब्बल 7 चेंडूमध्ये 19 धावांची केली रुद्र आपल्या संघासाठी साकारत असताना पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त चेंडू जर रुद्र खेळला असता तर धाव फलकावरती आणखीन धावा वाढल्या असत्या. परंतु दरम्यान जडतडला महत्व नाही. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळला गेलाय. अक्षय पाटील तिथे तैनात केले गेले परंतु बनवून मात्र प्रेक्षक आणि दरम्यान आणखीन एक सुरेख प्रहार पाहायला मिळतोय. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 उत्तुंग षटकार आणि या 2 षटकारांनी जे पूर्णपणे धाव फलकाचं चित्र बदलून टाकलंय. धाव फलक तब्बल 32 वरती जाऊन पोहोचले. मी म्हटलं होतं 15 ते 20 धावा यायला हव्या होत्या. अवघ्या 2 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किमान 1 ते 2 मोठे फटके जर आले तरी देखील एक चांगला टोटल इथे बनवू शकतो टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघ. विनंती करेन अंतिम 4 चेंडू शिल्लक आहे. टीम भव्य 11 वाघबिल आणि टीम गाव देवी स्पोर्ट्स कोलशेत संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करणार आहोत. कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. टीम भव्य 11 वाघबिल. इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात केला गेलाय. झेल इथे मात्र सुटलाय. दरम्यान दुसऱ्या धावेची मागणी आहे आणि कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. तिसरी धाव कंप्लीट केली जाईल काय संधी होती मात्र रुद्रला माहिती आहे जास्तीत जास्त चेंडू जर तो खेळला तर कुठेतरी चांगल्या धावा मी जमवू शकतो. स्वतःवरती विश्वास आहे. सेल्फ कॉन्फिडन्स असणं अतिशय आवश्यक आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये रुद्रच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि स्वतःवरती विश्वास दाखवत असताना एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून इथे साकारत असताना तो जरूर पाहायला मिळतोय. आणि दरम्यान आवश्यकता होती संघाला मोठ्या फटक्यांची त्यावेळेस त्याने मात्र हा खेळ त्याचा सिद्ध केलाय. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. संघ कुठेतरी अडचणीमध्ये होता. त्या अडचणीमध्ये मुक्त करत असताना रुद्र आपल्या संघासाठी वन साइड एका बाजूने लढत असताना पाहायला मिळतोय. एकतर्फी झुंज देत असताना रुद्र आपल्या संघासाठी इथे पाहायला मिळतोय. कुठेही थांबण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला भेटत नाही. पुढचा बॉल इथे मात्र ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जात होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. गोलंदाजाने आता मात्र कुठेतरी वर्चस्व निर्माण करत असताना पाहायला भेटला. एक निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून फेकला गेला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येईल का हा देखील अतिशय महत्वाचा. जोपर्यंत रुद्र आहे तोपर्यंत येऊ शकतं. आणि इथे मात्र चेंडू आहे हवेमध्ये. हा झेल पकडायला हवा आणि पकडला गेला. महत्वाचा मोहरा इथे मात्र गमावला टीम दत्ता स्मृती स्पोर्ट्स कोलशेत संघ. परंतु या फलंदाजासाठी टाळ्या व्हायलाच हव्या कारण याच्या माध्यमातून चांगल्या धावा इथे कुठल्या गेल्या. कारण संघ भरपूर अडचणीमध्ये होता. सांघिक संघाची धावसंख्या जर पाहिली तर 18 चेंडूमध्ये फक्त संघाच्या 7 धावा आहेत. तर वैयक्तिक रुद्रच्या माध्यमातून अतिशय सुरेख बॅटिंग पाहायला भेटली. तब्बल 12 चेंडूमध्ये त्याने 26 धावा कुठल्या गेल्या आणि तब्बल 18 चेंडूमध्ये सांघिक धावा होत्या 7 धावा. जर आणखीन थोडेसे चेंडू जर रुद्रा केला असता तर कुठेतरी धाव फलक आणखीन वाढला असता. दरम्यान जड तरला महत्व नाही. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दशरथ. संधी आहे. संधीचं सोनं इथे करायला हवं. ज्याप्रमाणे बॅटिंग रुद्राने केली धाव फलक 34 वरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र कुठेतरी दशरथला संधी आहे. हिरो बनने का मौका इधर मिला है. दशरथ साठी हा पुढचा बॉल
ओव्हरपिच चेंडू जरूर फेकला गेला, दरम्यान पायांवरती आदळला गेला आणि पंच इथे सहमत. लेग बिफोरच्या स्वरूपात आणखीन एक विकेट, आणखीन एक मोहरा इथे टिपला गेलाय. धाव फलकावरती धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर 34 आणि आता मात्र कंप्लीट करावे लागतील टीम MCC स्पोर्ट्स कासार वडवली संघाला धावा 35. पहिल्या विजयाकरिता वाटचाल करत असताना दोन्ही संघांना जरूर पाहायला मिळतात आणि या 35 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल, या 35 धावा कंप्लीट कशा रीतीने केल्या जातील किंवा या 35 धावा रोखल्या कशा जातील याचं पुढील कार्यकाल आपण जरूर ऐकणार आहोत. मुंबईतील बुलंद आवाज मिस्टर सैजाद शेख मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती. दरम्यान आमंत्रित करेन मी दोन्ही टीम्स कर्णधार, टीम भाव्या 11 वाघबील संघाचा कर्णधार आपण या प्लीज, आणि टीम गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. अन्यथा 4 षटकांचा सामना खेळवला जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. जास्तीत जास्त षटकांचा सामना खेळवला जाईल याची पुरेपूर काळजी आयोजक आमचे घेत आहेत. त्यांना थोडंसं सहकार्य आपण सर्व खेळत असताना करायला हवा अशी विनंती मी करतोय. विनंती करेन पहिला चेंडू पडण्याआधी दोन्ही संघ आपण नाणेफेकीसाठी कर्णधार या, अन्यथा कमी षटकांचा सामना खेळवला जाईल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची. टीम भाव्या 11 वाघबील आणि टीम गावदेवी कोलशेत संघाला हा ऑफिशियल कॉल. आपण नाणेफेकीसाठी या, पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडायच्या आधी, अन्यथा कमी षटकांचा सामना खेळवला जाईल याची नोंद आपण घ्या. चेक हेलो हेलो चेक हेलो वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अंजूर यस आज का जो दूसरा मुकाबला होगा भाव्या 11 वर्सेस गांवदेवी स्पोर्ट्स के बीच दोनों ही टीम कैप्टन्स, अगर आपकी उपस्थिति टाइम पर नहीं हुई तो फिर यहां पर आपको कम ओवरों के मैचेस खिलाए जाएंगे, ये चीज ध्यान में रखिएगा. भाव्या 11 टीम कैप्टन आ चुके हैं. उसी तरीके से मैं रिक्वेस्ट करूंगा गांवदेवी स्पोर्ट्स बालकुम कोलशेत गांवदेवी स्पोर्ट्स कोलशेत कैप्टन आपको संपर्क साधना है. हेलो 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 चलिए कैप्टन प्लीज बी फास्ट गाइज. अगर पहली बॉल डिलीवर हो गई उसके बाद यहां पर ये चीज ध्यान में रखिएगा 4 ओवरों के मुकाबले खिलाए जाएंगे. वेरी फर्स्ट बॉल सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं अयूब शेख स्टार ऑफ कासर वडौली, उनका साथ देने के लिए उतरे हैं इस वक्त करण. ओपनर बैटर्स की जोड़ी कुछ इस प्रकार की इस वक्त नजर आती हुई. देवत आना है टॉस के लिए प्लीज.
बिग हिट, बिग हिट, बिग हिट। करण के बल्ले से निकलता हुआ ये दंदनाता स्ट्रोक गेंद गई है सीमा रेखा पार 4 रन के लिए। चलिए दोनों टीम कैप्टन आ चुके हैं। एक ओवर की समाप्ति के बाद हम टॉस की प्रक्रिया पूरी करेंगे। इस बार एक और बड़ा हिट गेंद को खेला है डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ 4 रन के लिए। लक्ष्य की अगर बात करें तो टारगेट 35 रनों का टारगेट यहां पर सेट किया है टीम रत्ता स्मृति कोलशेत ने। जरूर यंगस्टर से भरी हुई ये टीम है। एक और बड़ा हिट लगाने की कोशिश गेंद को खेला है लॉन्ग ऑन रीजन ने, लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात है। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, गेंद पर सिंगल रन। मैं रिक्वेस्ट करूंगा संदेश जी होईल साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम। राजीव अनंतरे चषक 2023 भव्य आयोजन, भव्य नियोजन। अयूब शेख ऑन फायर, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन। इस 4 के साथ रनों की रन संख्या में बढ़त, स्कोर जा पहुंचा है 14 रनों पर। यस, टॉस की प्रक्रिया हम यहां पर पूरी करने जा रहे हैं। एक गेंद अभी भी शेष है, एक गेंद अभी भी आना बाकी है। इस ओवर की गेंदबाजी का जिम्मा संभाला है रुद्र ने। रुद्र की ये गेंद ये रही फॉलो थ्रो में, डॉट के रूप में गेंद को फील्ड किया गेंदबाज ने, रुद्र ने। और चलिए टॉस बॉक्स में आपको लिए चलते हैं। टॉस जीतने वाली टीम है भाव्य 11। दैवत डिसीजन क्लियर करना है, गेंदबाजी करेंगे। ओके, टारगेट रखा गया है 35 रन इस मैच को जीतने के लिए। हेलो हेलो चेक। गेंदबाज सज्ज होते हुए अपने बॉलिंग ट्रैक पर नए गेंदबाज आए हैं। आयुष को लाया गया है गेंदबाजी की कमान पर। वेरी फर्स्ट बॉल बहुत ही बढ़िया गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी ऑफ कटर गेंद बल्लेबाज को बीट करती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। करण फिर से एक बार सामना करने के लिए तैयार होंगे। ये अच्छी गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। बिल्कुल शरीर पर डाली गई गेंद थी, गेंद बिल्कुल शरीर से जा टकराई और गेंद रही डॉट के रूप में। आयुष की अगर बात करें तो कम उम्र के ये खिलाड़ी हैं, कम एज के ये खिलाड़ी है और इस वक्त अपनी टीम के लिए शानदार जानदार गेंदबाजी जरूर करते हुए। व्हाट अ डिलीवरी, क्या बात है। ये नन्ना मुन्ना जादूगर अपनी गेंदबाजी का जादू जरूर बिखेरता हुआ लाइन लेंथ और बल्लेबाज को रीड कर कर इस वक्त जरूर गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज आयुष। आयुष की अगर बात करें तो कम उम्र के हैं, 15 साल का ये खिलाड़ी और इसका टैलेंट दर्शाता हुआ। इस बार फ्रंट फुट पर निकलकर बैट का फेस ओपन किया है, गेंद को खेला है लॉन्ग ऑन रीजन में, लेकिन एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। आयुष की अगर बात करें तो अब तक के महज 4 गेंदों में 1 रन इन्होंने खर्च किया है। 2 गेंदें अभी भी आना शेष है, 2 गेंदें अभी भी आना बाकी हैं। अब देखना यह है कि बची हुई 2 गेंदों में कितने रन यहां पर जोड़ते हैं अयूब शेख। अयूब की अगर बात करें तो बिल्कुल परफेक्ट ऑलराउंडर प्लेयर, स्टार ऑफ कासर वडोली, ऑन स्ट्राइक, बिग हिटर बैट्समैन। और यहां पर देखिए बड़ा हिट करा, बिल्कुल अयूब के पास अनुभव बहुत है, बहुत क्रिकेट इन्होंने ओपन क्रिकेट खेला है, ग्रामीण क्रिकेट खेला है, हर फॉर्मेट में ये सेट होने वाला बल्लेबाज अयूब शेख।
स्कोर जा पहुंचा है 21 रनों पर। इस बार लेट कट किया था, पॉइंट रीजन में खिलाड़ी तैनात है, सिंगल रन के लिए निकले हैं और 1 रन यहां पर जरूर मिलता हुआ। बैकअप पर खिलाड़ी जब तक के गेंद को फील्ड करते 1 रन चहलकदमी करते हुए पूरा किया और इस 1 रन के साथ ओवर क्रमांक दूसरा हुआ है समाप्त। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 22 रन। तेरह रनों की दरकार इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। गेंदें बची हैं 18, सामना करेंगे अयूब। अयूब की अगर बात करें तो बिल्कुल इस सीजन में काफी अच्छे फॉर्म में है। ग्रामीण क्रिकेट में इन्होंने अपने नाम की छाप इस सीजन में छोड़ी है जरूर। ओपन क्रिकेट की अगर बात करें तो काफी अनुभव ओपन क्रिकेट में भी इनका बल्ला जरूर रनों को उगलता हुआ नजर आया। पटकी हुई गेंद थी, पॉइंट पर खिलाड़ी, बिल्कुल पॉइंट पर खिलाड़ी थे बाला और बड़ा विकेट। अयूब अपने स्ट्रोक से नाखुश, नाराज होकर पवेलियन की राह लौटते हुए। कैच लपका है बाला ने और बल्लेबाजी की कमान पर योगेश पाटिल, हमारे बाला भाई। बिग हिटर बैट्समैन की सूची में इनका भी नाम जरूर शुमार होता है। कीपर की भूमिका में आपने इन्हें देखा, बहुत ही बढ़िया कीपिंग का प्रदर्शन। घोड़बंदर क्षेत्र में अगर आप देखें तो 2 कीपर ऐसे जो स्टंप से चिटक कर खड़े रहते हैं, एक एसपी सतीश पाटिल और एक बाला, हमारे बाला भाई। योगेश सामना करने के लिए तैयार होते हुए, पटकी हुई गेंद थी, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद सुमित ने इस कैच को लपका है। बाला यानी योगेश की इनिंग की हुई है समाप्ति, लगता हुआ ये बड़ा झटका। न्यू बैटर कासर वडोली के बाहुबली मोहम्मद वारिगर डेंजर और विस्फोटक बल्लेबाजी के लिए जाने और पहचाने जाते हैं। योगेश की अगर बात करें तो अपना अकाउंट भी ओपन नहीं कर पाए और पवेलियन की राह लौट चुके हैं। मोहम्मद वारिगर आए हैं बल्लेबाजी की कमान पर, एक बिग हिटर बैट्समैन, कासर वडोली के बाहुबली के नाम से मशहूर है। अब देखना यह है कि किस अंदाज में, किस तरीके से बल्लेबाजी करते हैं, क्योंकि इस खिलाड़ी के पास बड़े हिट लगाने की क्षमता जरूर है। आते ही साथ अपने इरादे अगर 15 गेंदें बची हैं, 7 रन की जरूरत है मैच को जीत में तब्दील करने के लिए। नेक्स्ट बॉल, एक और विकेट लगाने की कोशिश, लेकिन देखिए इनर एज लगा है, विकेट का हुआ है बदल। मोहम्मद की इनिंग की हुई है समाप्ति। मोहम्मद ने एक 6 लगाया जरूर और अपनी टीम को जरूर एक सेफ जोन में लाकर खड़ा कर दिया है, क्योंकि अब गेंदें हैं हिस्से में जरूर 14 और जीत के लिए 7 रनों की जरूरत। न्यू बैटर हर्षद आए हैं बल्लेबाजी की कमान पर न्यू बैटर के रूप में। बिल्कुल एमसीसी स्पोर्ट्स की अगर बात करते हैं, एमसीसी स्पोर्ट्स कासर वडोली की अगर हम बात करें तो इनके पास बैटिंग लाइनअप
1 to 11 तक के है, 11वें क्रमांक तक के बल्लेबाज है इनके पास। और बिल्कुल गेंदबाजी की अगर बात करें तो काफी तगड़ा बॉलिंग लाइनअप, शानदार गेंदबाज इनके पास मौजूद है। संदेश है, लखन है, कृतिक है, सोनू है, खुद अयूब है, ऐसा बॉलिंग लाइनअप है इनका। इस बार देखिए अरशद ने आते ही साथ अपने इरादे दर्शाए, गेंद को खेला है डीप बैकवर्ड कर लेग रिजर्व में, लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात थे। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, एक रन से ज्यादा कुछ नहीं। अब 13 गेंदें बची हुई हैं और जीत के लिए 7 रनों की जरूरत है। करण पाटिल लेफ्ट हैंडर डेंजर बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी की कमान पर है। और बिल्कुल अब देखना ये है कि बड़े हिट के साथ करण पाटिल मैच को समाप्त करते हैं या फिर कुछ और दृश्य होगा। इसी बीच अगली गेंद बिग हिट करने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे 12 गेंदे 6 रन की जरूरत। मैच का सिचुएशन कुछ इस प्रकार का नजर आता हुआ। अक्षय न्यू बैटर के रूप में इस वक्त विकेटों के बीच में उतरे हैं जरूर, लेकिन वो नॉन स्ट्राइक हैंड पर रहेंगे। अरशद सामना करने के लिए सज्ज होते हुए। फील्डिंग एंड टीम थोड़ा सा फास्ट करना है प्लीज, टाइम के अनुसार आपको अपनी 5 ओवरों की समाप्ति करनी है। गांव देवी स्पोर्ट्स कोलशेत बनाम भव्य 11 वाघबिल के बीच आपको अगला मुकाबला जरूर देखने मिलेगा। दोनों ही टीमें कुछ फासले की दूरी पर रहती हैं, लेकिन टैलेंट दोनों ही टीमों के पास भरपूर है। दोनों ही टीमों में सितारों की कोई कमी नहीं। दोनों ही टीमों के बीच अगला मुकाबला आपको देखने मिलेगा और उस मुकाबले का क्या होगा रिजल्ट, ये आप तक के हम जरूर पहुंचाएंगे 3 स्टार मूवीज लाइव के माध्यम से। जो दर्शक घर बैठे इस मैच का आनंद ले रहे हैं उनका भी वेलकम है, स्वागत है। फुल टॉस गेंद थी, बड़ा सी स्पोर्ट्स का सरवलम। कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक दत्ता स्मृति कोलशे टीम। पहला मुकाबला था और पहले मुकाबले में छोटा सा लक्ष्य 35 रनों का रखा गया था, लेकिन फिर भी मैच अंत तक के देखने मिला है। दोनों ही टीम से रिक्वेस्ट है हैंडशेक कर ही ग्राउंड से बाहर निकलना है, ये चीज ध्यान में रखिए। दोनों ही टीम